पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमधील जे रस्ते आहेत ते रस्ते खरं तर मृत्यूचा सापळा बनलेला पाहायला मिळतं. कारण या ठिकाणी पाहतो की जी रस्त्याची अवस्था झालेली जे दयनीय झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळं त्या ठिकाणी पाहतो की मोठमोठे खड्डे पडलेत आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आहे आणि यामुळे जे वाहन चालक आहे त्या वाहन चालकांना खरं तर कसरत करावी लागताना पाहायला मिळते. दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागताना आपल्याला पाहायला मिळते. कारण या ठिकाणी खड्डे पडलेत, त्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचते आणि या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या दुचाकी आहेत त्या ठिकाणी घसरताना पाहायला मिळतं. गेल्या 5 दिवसामध्ये 3 ते 4 जणांचा या ठिकाणी या खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यासोबत काही येथील नागरिक आहेत. खरं तर या ठिकाणी पाहतो की चाकणच्या औद्योगिक वसाहतीमधील जे खड्डे त्यांची दुरावस्था झालेली काय नक्की सांगता? नमस्कार. आम्ही ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षी ह्याच समस्येसाठी आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन केल्यानंतर सन्माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा हे आपल्या चाकणच्या दौऱ्यावरती आले आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कामांना गती मिळाली, सुरुवात झाली आणि त्या अनुषंगाने चाकणचे जेवढे पुणे नाशिक हायवेवरचे चौक आहेत हे मोठे झाले, ज्याला जंक्शन डेव्हलपमेंटचं काम सांगितलं गेलं. पण मुळात काय होतं आहे, आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही चाकण MIDC आणि जगाच्या पाठीवरती नाव कोरलं ज्या गोष्टीमुळं गेलं आहे ही ती MIDC आहे आणि या MIDCची जी दुरावस्था आहे ती या इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं, ज्याला आपण बेसिक गरजा ज्या पुरवता येत नाही आहेत इथल्या प्रशासनाला असं म्हणता येऊ शकतं. आणि रस्त्यांची जी दुरावस्था आहे त्याच्यात ट्रॅफिक जॅमचं हे मुख्य कारण आहे आणि ट्रॅफिक जॅम जसे जसे वाढत चालले आहेत तसे 4 व्हीलरची लोकं 2 व्हीलरवर यायला लागले आहेत आणि 2 व्हीलरचं अपघातांचं प्रमाण आपण कालच आकडेवारी घेतली आहे तर साधारण 400 अपघात एका वर्षात. मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आहे 399 लोक मृत्युमुखी पडलेत एका वर्षात फक्त 2 व्हीलरच्या अपघातांमध्ये. आणि अशी आकडेवारी असताना देखील लोकांनी त्यांची ये जा करायची कशी, कामावरती जायचं कसं, कामावर नाही गेलं तर कंपनीला अडचण येते, कंपनीला अडचण आली की ओव्हरऑल इथली इकॉनॉमी कोलॅप्स होते. एखादी कंपनी जर इथून शिफ्ट झाली तर त्या कंपनीबरोबर त्या कंपनीवरती डिपेंड असलेले बाकीचे जे व्यवसाय आहेत, अगदी त्या कंपनीतले जे लेबर आहेत ते ज्या ठिकाणी राहत असतात ते खोली मालक, त्या खोली मालकांचं हप्ते, म्हणजे ओव्हरऑल जी इकॉनॉमी आहे ती पूर्ण कोलॅप्स होती. हे जे काय सर्कल बसलेलं आहे आत्ता, ह्या सर्कलला पूर्ण इम्पॅक्ट या ट्रॅफिकच्या समस्यांनी होत आहे. नक्कीच. काही आपले काही अधिकारी सुद्धा आहे कंपनीचे. मला सांगा की कशा पद्धतीने सध्या कामगार वर्ग या ठिकाणी येत असतो? दुचाकींचे अपघात मोठ्या प्रमाणात वाढलेत, चाकणच्या रस्त्यांची खड्ड्यांची दुरावस्था झाली. चाकणबद्दल मी पहिले पार्श्वभूमी मला द्यायला निश्चित आवडेल. आपण सध्या आहोत आशिया खंडातील सर्वात मोठ्या ऑटो हब असणाऱ्या चाकण तळेगाव MIDC मध्ये, ज्या ठिकाणी पूर्ण जगातील टॉपच्या कंपन्या मर्सिडीज, स्कॉडा, महिंद्रा, टाटा, बजाज, बॉश, सॅनी, हुंदाई यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची प्रथम चॉईस असलेली ही चाकण MIDC. या चाकण MIDCचा वार्षिक महसूल फक्त चाकण तळेगाव MIDCचा हा 50,000 करोडपेक्षा जास्त आहे. हा फक्त CGST आणि SGST यामधून तो शासनाला प्राप्त होतो. परंतु आपण आता बघत आहोत लाईव्ह या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था प्रचंड हानिकारक झाली, जेणेकरून 2 व्हीलरला येणाऱ्या जे लोक आहेत, या ठिकाणी येणारे कामगार आहेत, त्यांचे प्रचंड नुकसान होते. फक्त गाड्यांचे नुकसान होत नाही पण त्यांच्या जीविताला सुद्धा हानी आहे. कालच आपण या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षदर्शी बघितले एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू या रस्त्यांच्या दुर्दैवी त्या परिस्थितीमुळे झालेला आहे. आता त्याच्या फॅमिलीला हँडल करायला कसं हँडल करणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमची शासनाला एकच कठोर विनंती आहे, त्यांनी कायमस्वरूपी सोल्युशन देऊन हे रस्ते चांगले करावे आणि या आपल्या चाकण इंडस्ट्रीला एक जगातली टॉपची इंडस्ट्री बनवण्यासाठी निश्चितच पावले उचलावे. नक्कीच कायमस्वरूपी रस्ते बनवावे. मात्र कधी पाहिले की रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, अनेक अपघात या ठिकाणी होत आहेत. 1 वर्षामध्ये 400 जणांचा मृत्यू या ठिकाणी झाला. खरं तर जसं आता आपण ऐकलं की जगातली सर्वात मोठी ह्याची इंडस्ट्रियल हब आहे, तर त्याची जी रस्त्याची दुरावस्था आहे ती खूपच बिकट आहे आणि त्याच्यामुळं जी काय काल जसं ती महिलेचा मृत्यू झाला अशा अजून किती मृत्यू होणार आहेत. तर प्रशासनाने रस्त्याची जी दुरावस्था आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करून सगळ्याच ज्या ट्रॅफिक जामपासनं किंवा बाकीच्या अडचणीपासनं मुक्त करावं आणि चाकण ही एक चांगल्या लेवलला परत आणावी अशी आमची सर्वांची नागरिकांची अपेक्षा आहे. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर चाकणच्या औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची अवस्था आहे ती तसल्या दयनीय झालेली पाहायला मिळते. कारण की आशिया खंडातील सर्वातील
एक नंबरची जी औद्योगिक वसाहत आहे आणि ॲटो हब म्हणून ओळखली जाणारी औद्योगिक वसाहत आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची अवस्था खरं तर बेकार झालेली आहे, कारण की या ठिकाणी हजारो कोटी रुपयांचा महसूल या परिसरातून येतो, मात्र रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यासोबत या ठिकाणी पाहिले की एक वर्षामध्ये जवळजवळ 399 अपघात या ठिकाणी झाले आणि त्याच्यामध्ये 399 जणांचा मृत्यू झाल्याची बाबसुद्धा या ठिकाणी उघड झालेली पाहायला मिळते. त्यामुळे प्रशासन याकडे कसं पाहतं, या ठिकाणचे रस्ते केव्हा दुरुस्त होतात आणि चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांना केव्हा दिलासा मिळतो हेही पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे अभिजित पिसासह मी सुनील डेगरे, TV9 मराठी, चाकण, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.